बघा, लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. ज्या लाडक्या बहिणी के-वाय-सी पासून वंचित होत्या, ज्यांना के-वाय-सी करता येत नाही, ती या लाडक्या बहिणींसाठी आता सरकारने डेट वाढवून दिलेली आहे. आता तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत के-वाय-सी करू शकता. बघा काय म्हटले आदिती तटकरे मॅडमनी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के-वाय-सी मुदतवाढ. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसात आपल्याला राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र बहिणींना ई के-वाय-सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयाचा घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 एवढी वाढवण्यात आलेली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के-वाय-सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाने आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. खूप महत्त्वाचं बोलले गेले. काय म्हटले? त्या लाभार्थी महिलांनी ज्यांचे आई आणि वडील हयात नाहीये, आई किंवा पती हयात नाहीये, त्या महिलांनी त्यांचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाने आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करायचं सांगितलेलं आहे. ऑनलाईन ऑप्शन दिलेलं नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ही जी डॉक्युमेंट्स आहे तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे जमा करायचे आहे. या निर्णयामुळे योजनेच्या लाभांची सत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप ई के-वाय-सी पूर्ण केलेली नाही, त्यांनी विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असं आपल्या आदिती तटकरे मॅडमनी म्हटलेलं आहे. लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे की ज्या कोणी ई के-वाय-सी पासून वंचित होते ते आता 31 डिसेंबरपर्यंत के-वाय-सी करू शकणार आहे. आणि ज्यांचे पती किंवा वडील नाही आहेत त्यांनी आपले घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मृत्यू प्रमाणपत्र आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करायचे. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता लाडक्या बहिणींनो. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आणि लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल इत्यंभूत आणि महत्त्वपूर्ण माहिती लवकर मिळवण्यासाठी आमच्या सचिन इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.